मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एक मंचावर येत आहेत. विषय आहे मराठी भाषा सन्मान. पण या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय निरुपमजी आहे, शिवसेनाचे वरिष्ठ नेता आणि शिवसेनेमध्ये होते जेव्हा शिवसेना एकत्रित होती. ह्याने संजय निरुपमनी यांनी पाहिलं आहे की कसा राज ठाकरे शिवसेनेहून बाहेर पडाले, एक पार्टीची निर्माण केली. सर, सर्वात पहिलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत येत आहेत, मराठी भाषेच्या सन्मानच्या मुद्द्यावर सोबत येत आहेत. का गरज आहे याची? दोघे भाऊ एका मंचकावर सोबत जो येत आहेत तो मराठी भाषासाठी नाही, स्वतःसाठी. त्यांच्या दोघांच्या पक्षाची हालत खूप खराब झालेली आहे. त्यांच्या वोट बँक संपून गेलेला आहे. राज ठाकरे तो स्वतः 2% वर आलेले आहेत आणि त्यांच्या पण फक्त 20 आमदार आहेत. तो अशा परिस्थितीत त्यांना एक काळजी आहे, त्यांच्या काळजी वाटतो की कसं त्यांच्या स्वतःचा जनाधार वाढवायचा. तो मराठी लोकांच्या भावना भडकावून ते फक्त राजकारण करण्यासाठी एकाच मंचकावर येत आहेत. तो फक्त महानगरपालिकाचा चुनाव त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. एकदा महानगरपालिका चुनाव संपेल ते सगळे हा जो मराठी भाषाचा मुद्दा आहे तो विसरणार. का? जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केंद्र शासनाची जो त्रिभाषा फॉर्म्युला आहे, जो नवीन शिक्षण नीती आहे, धोरण आहे, त्या धोरणात त्यांनी समर्थन केलं होतं. डॉक्टर मशेलकर कमिटीचे जो रिपोर्ट त्यांनी स्वीकार केला होता आणि त्या रिपोर्टमध्ये त्रिभाषाचा फॉर्म्युला ॲक्सेप्ट केलेला गेला होता आणि हिंदीची सक्तीची पढाई झाली पाहिजे अशी व्यवस्था होती. तेव्हा त्यांना मराठी भाषाचा मुद्दा तेव्हा त्यांनी ते विसरलेत. आणि जेव्हा एक निवडणुकी समोर आलेला आहे तेव्हा ते एक मराठी भाषाच्या नावाने हिंदीच्या विरोधात जात आहेत. हिंदीचा विरोध का करता तुम्ही? महाराष्ट्र शासनातर्फे किंवा केंद्र शासनातर्फे मराठीच्या विरोधचा काही कार्यक्रम नाही आहे. मराठी भाषा सक्तीचा प्रयोग होईल. मराठी भाषा अनिवार्य आहे प्रत्येक विद्यार्थीसाठी. पण त्याचप्रमाणे हिंदी आणि अंग्रेजी पण एक वैकल्पिक पर्याय भाषा म्हणून आमचे बाळामुलं शिकू शकतात आणि शिकायला पाहिजे अशीच व्यवस्था आहे. आणि हिंदीच्या हिंदीसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या मनात पण खूप प्रेम होतं. समजा बाळासाहेब हिंदी विरोधी असते, त्यांनी कधीही दोपहर का सामना हिंदी सामना सुरू नाही झाला होता. त्यांनी मला कार्यकारी संपादक बनवलं आणि 12 वर्षापर्यंत मी त्यांच्या हाताखाली, ते आमचे संपादक होते, त्यांच्या हाताखाली मी काम केलं. म्हणजे बाळासाहेब हिंदीचा एक सन्मान आहे, हिंदीची एक राष्ट्रीय प्रतिष्ठा आहे, त्याच्यात त्यांना एक भान होता, त्याच्यात त्यांना एक अंदाज होता. ते एक राष्ट्रभक्त होते, देशभक्त. यामुळे ते हिंदीचे प्रेम करत होते. जेव्हा ते एकदम त्यांची सरकार गेलेली होती आणि समजा जेव्हा शिवसेना भाजपची सरकार जात होती आणि ते खूप हिंदीमध्ये लोक त्यांच्याकडे येत होते, हिंदी पत्रकार वगैरे, तेव्हा प्रत्येक आठवड्यात हिंदीबद्दल त्यांच्या मनात केवढी प्रेम होते हे मी सांगू इच्छितो. प्रत्येक आठवड्यात एकदा फोन येत होता, स्पेशल फोन थापाचा, की साहब ने आज आपको रात को 10 बजे के बाद बुलाया. 10 वाजेपर्यंत साहेबांचं काम एक संपून जात होता आणि त्यानंतर ते बसते आणि मला बोलावतात आणि चहा पानचे एक ऑफर आणि त्यानंतर थापा जरा मला डायरी लेके आओ. तर डायरी म्हणजे काय? तर डायरीमध्ये बाळासाहेब जो गेल्या आठवड्यात जे काही हिंदी शब्द ते ऐकले ते शब्दचा नोंद होता आणि ते शब्द लिहून घ्यायचे आणि मलाशी विचारायचे की ये शब्द का मतलब क्या, मेरे को समजाओ. एवढी त्यांच्यामध्ये हिंदी शिकण्याची ललक होती. हा बाळासाहेबांचा विचार आहे, हा बाळासाहेबांची सोच आहे. तुम्ही उभाठावाले असा क्लेम करता की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर संघटन चालवता, तो बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधात का जाता तुम्ही? त्यांच्या हिंदीच्या प्रती त्यांचा प्रेम होता, त्याच्या विरोधात का जाता तुम्ही? हिंदी एक राष्ट्रीय भावनाचा प्रतीक आहे. हिंदी थोपलेली गेलेली नाही आहे. हिंदी एक प्रेमाचा प्रतीक आहे
आणि प्रत्येक जो क्षेत्रीय भाषाचे लोक आहेत ते सगळे हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतात. आणि यामुळे केंद्र शासनाकडे एक अशी नवीन व्यवस्था केलेली गेली आहे की आमच्या प्रत्येक राज्यामध्ये बाळामुलांना पहिलीपासून एक हिंदी शिकण्याची व्यवस्था केली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या एक ताकद वाढेल. ते संपूर्ण देशात स्वतःची भाषा बोलून हिंदी भाषामध्ये पण संवाद करू शकतात, अशी एक व्यवस्था केली पाहिजे. ती व्यवस्था आहे. त्यांचे मुलं फ्रेंच शिकतात, स्पॅनिश शिकतात, जर्मन शिकतात, अंग्रेजी शिकतात, पण बाकी जो मराठी मुलं आहेत त्यांना हिंदी शिकण्याचा ते विरोध करतात. हा एक ढोंग आहे, तमाशा आहे. मनसेची जी स्थापना आहे ते आपण बघितली की 2006 मध्ये कसा राज ठाकरे मातोश्री बाहेर पडले आणि त्यांच्यावर आरोप लावला गेला की यांनी बाळासाहेबांना खंजर खुपसली, अशा प्रकारचा आरोप केला गेला होता. आता ती मनसे उद्धव ठाकरे यांच्यासोबत येत आहे. हे पॉलिटिकल कंपल्सन झालेलं आहे का? कारण जसं आपण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूकमध्ये रिझल्ट पाहिलं, मनसे आणि उबाठा हे दोघे पक्ष एकमेकाचे विरोधात आहेत आणि दोघे पक्षांना जो वोट मिळतो तो एकमेकाच्या विरोधातचा वोट मिळतो. समजा उद्धव ठाकरेचा जो विरोधात वोट आहे तो मनसेला भेटतो आणि मनसेच्या विरोधात वोट उद्धव ठाकरेला भेटतो. जेव्हा ते बरोबर येणार तेव्हा त्याचे अँटी वोट आहे ते कधीही ट्रान्सफर होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेना, ओरिजिनल शिवसेना एकमेकाच्या विरोधात होती, बाळासाहेबांनी काँग्रेसच्या विरोधात एक सतत अभियान चालवला होता, त्यामुळे त्यांची एक प्रतिष्ठा होती, त्यांची एक स्पेशल पोझिशन होता महाराष्ट्राच्या राजकारणात. आणि 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 त्यांना अँटी काँग्रेस वोट त्यांना मिळत होता, शिवसेनेला मिळत होता त्यावेळी जेव्हा बाळासाहेब होते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही काँग्रेस बरोबर युती केलं, मी एकटा होतो, मी विरोध केला होता की तुम्ही करू नका, दोघेही पक्ष संपेल. आज काय झालेलं आहे, शिवसेना जो ओरिजिनल होती त्यांच्या बरोबर युती केल्यामुळे काँग्रेस 16 सीटवर आलेली आहे आणि काँग्रेस बरोबर युती केल्यामुळे उद्धव ठाकरेची पार्टी 20 सीटवर आलेली आहे. म्हणजे तो बेमेल शादी होता, बेमेल लग्न होता. तो असाच बेमेल लग्न मनसे आणि उबाठाचा पण होऊ शकतो, पण मला असा वाटतो की हे दोघे एकत्र येणार नाही. फक्त एकमेकाचा वोट वाढला नाही पाहिजे याच्यासाठी मन दाबून ते मंचकावर एकत्र येत आहेत. पण आपण पाहतोय की प्लॉट तयार केला जातोय. जे निमंत्रण पत्र आहे त्यामध्ये दोघं ठाकरे बंधूचे नाव आहे. बॅनर्स जे शहरमध्ये लागलेले आहेत त्यामध्ये दोघे बंधूचे फोटो आणि नाव वगैरे सोबत आहेत. एक टीजर समोर आलेला आहे. टीजरमध्ये एक नॅशनल जिओग्राफिकचे व्हिज्युअल्स आहेत. त्यामध्ये एक सिंग आहे, तो गिदड आजूबाजूला आहे, दुसरा सिंग येतो आणि नंतर ते बाकीचे गिदड पडून जातात असा, आणि ठाकरे नावाचा जे सॉन्ग आहे तो बॅकग्राऊंडमध्ये चालतो. काय वाटतं हे सगळं? हे फक्त एक राजकीय ड्रामा आहे, तमाशा आहे. मी राज ठाकरेला विचारू इच्छितो, तुम्हाला समजा एक मराठी भाषावर एवढा प्रेम आहे आणि मराठी भाषिकांचा एवढा विकास झाला पाहिजे आणि मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे असं तुम्हाला जर वाटतो तर तुम्ही उद्धव ठाकरेंशी विचारा ना. त्यांच्या अखत्यारीत महानगरपालिका गेल्या कित्येक वर्षापासून आहे, होता 2022 पर्यंत होता. त्या दरम्यान त्या कालखंडमध्ये मुंबईमध्ये 131 पेक्षा जास्ती मराठी स्कूल बंद झाले. मनपा शाळामध्ये जो मराठी स्टुडंट जात होते, विद्यार्थी जात होते शिकण्यासाठी, त्याच्यामध्ये 40% घट झाली. जे मनपाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, उद्धव ठाकरे सांगतात ना की आम्ही मराठी माणसासाठी उभे आहोत, तो मनपाचे जो एकही कॉन्ट्रॅक्टर मराठी नाही आणि प्रत्येक नॉन मराठी कॉन्ट्रॅक्टर बरोबर मातोश्रीचे काय संबंध आहे मुंबईमध्ये सर्वांना माहीत आहे. तुम्ही मराठी लोकांना तुम्ही पुढे आणलं कुठे? मराठी भाषाच्या विरोधात तुम्ही होता. तुम्ही तो मुंबई पब्लिक स्कूल सुरू करत होता. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आमच्या मराठी लोकांना इंग्रजी आणि हिंदी पण शिकला पाहिजे अशी व्यवस्था करत होता. तो राज ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे बरोबर हात मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा त्यांना मी विचारू इच्छितो की तुम्ही उद्धव ठाकरेचा हा प्रश्न विचारा ना. मराठी भाषेसाठी त्यांनी काय केलं गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये जेव्हा ते मनपावर एक नियंत्रण करत होते. एक प्रश्न आहे की 2 दिवसापूर्वी मीरा रोड या परिसरमध्ये एका जे मारवाडी राजस्थानी व्यावसायिक आहे, त्यांच्या जोधपूर स्वीट्स नावाची दुकान आहे, तिथे मनसेचे कार्यकर्ता येऊन त्याने मारपीट केली कारण तो मराठी बोलू शकला नाही. काय वाटतं हे जे अशा प्रकारचे कृत्य आहे
पोलिसांनी FIR तर नोंद केली आहे, पण पोलिसांनी जे FIR मध्ये अज्ञात आरोपी आणि दुसरीकडे सर्वांना माहिती आहे की ते सगळे मनसेचे कार्यकर्ता आहे आणि त्यांचे बॅनर पोस्टर आहे मीरा रोड या परिसरमध्ये. काय सांगणार तुम्ही? सर्वप्रथम महाराष्ट्रात आणि मुंबईत राहणाऱ्या लोकांना मराठी भाषामध्ये बोलला पाहिजे, मराठी भाषाचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे, अशी एक अपेक्षा चुकीची नाही आहे, चांगली अपेक्षा आहे आणि मी सगळे बोलतो. पण ज्यांना मराठी येत नाही त्यांना त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणं चुकीची आहे. ज्या जोधपूर स्वीटचा जो मारवाडी व्यापारी होता त्याच्याकडे जाऊन तू मराठीत बोल नाही तुम्हाला मारणार, ही जो भूमिका आहे ही चुकीची भूमिका आहे. कोणाला थप्पड मारून थोबड्यावर फटके मारून तुम्ही वोट घेऊ शकत नाही. गेला जेव्हापासून मनसे आहे तेव्हापासून त्यांचा असाच चालू होतं. काय झालं? 2009 मध्ये राज ठाकरे आणि त्यांची पक्षाची एक इमेज होती, एक 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 लोकप्रिय आणि ताकदवर पक्ष होता. आज फक्त 2% वर आलेले आहे आणि पुढे असाच जेव्हा ते चालू ठेवणार तर त्यांचा जो मत प्रतिशत आहे अजून कमी होईल. कारण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणारे जो मराठी भाषिक लोक आहेत त्यांना पण हे सगळे आवडत नाही. कोणाला थप्पड मारून मारहाण करून हिंसा करून तुम्ही मराठी भाषाचा प्रचार करता, हा मराठी भाषाचा अपमान आहे, महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्राचं नाव तुम्ही खराब करता. राहिला बात गोष्टी आता शासनाची आणि पोलीसची जो ऍक्शन आहे एकदम खराब आहे, कमकुवत आहे. आमचा विरोध आहे पोलीसच्या ऍक्शनच्या विरोधात. त्या व्हिडिओमध्ये सगळे जो मारणारे लोक आहेत त्यांचा थोबडा दिसत आहे, त्यांचा चेहरा दिसत आहे. तरीही मीरा रोड पोलीसकडून फक्त 7 अज्ञात लोकांच्या विरोधात FIR झाला, तो चुकीचा आहे. मी कालच जो आमचे महाराष्ट्राचे जो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांना टॅग करून मेसेज दिलेला आहे की तुम्ही ऍक्शन घ्या. कारण महानगरपालिका चुनाव निवडणुकीपर्यंत हाच प्रकारची घटना खूप घडली. मनसेला असा वाटतो की थप्पड मारून आम्ही आमचा जनाधार वाढू शकतो, तर चुकीचे आहे तरीही ते करणार. तो मुंबईमध्ये आणि MMR मध्ये जो राहणारे गरीब लोक आहेत, छोटे छोटे मोठे व्यापारी आहेत, त्यांची सुरक्षाची काळजी शासनाकडून घेतली पाहिजे. त्यांच्यात सुरक्षा तसंच होईल जेव्हा शासनातर्फे पोलीसतर्फे असे जो गुंडागर्दी करणारे लोक आहेत ना, गुंडगिरी करणारे लोक आहेत, त्यांच्या विरोधात सक्त तुम्ही कारवाई करणार. हे जे मीरा रोडमध्ये घटना घडली, कोणताही पक्ष का रस्त्यावर आला नाही? जे सगळे राजनैतिक पक्ष आहेत त्यांना परप्रांतीयांचे, उत्तर भारतीय लोकांचे मत पाहिजे, पण भाजप, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना UBT, कुठलाही NCP, कुठलेही पक्ष का रस्त्यावर आले नाही? कोणीही नेत्यांनी का याचा विरोध केला नाही? याबद्दल तुम्ही त्यांच्याकडून विचारा. पण ॲज फार एज मी माझा कन्सर्न आहे तो मी अशा विषयावर सतत मी रस्त्यावर उतरण्याचे काम करतो. यावेळी पण असं टेम्पटेशन होती, पण सत्ता पक्षाचा एक भाग म्हणून मी एकदम एवढा लांब जाऊ शकत नाही. तरीही माझा विरोध आहे, तरीही मी शासनाकडून मी अपेक्षा करतो की तुम्ही कारवाई करा. तरी मी शासनाकडून अशी मागणी करतो की मुंबई आणि MMR मध्ये राहणारे जो बिगर मराठी लोक आहेत त्यांची सुरक्षाची विशेष व्यवस्था केली पाहिजे. पण प्रश्न फक्त उत्तर भारतीय मतांची नाही आहे, परप्रांतीय मतांची नाही आहे. प्रश्न एक माणुसकीचा आहे. प्रत्येक मनुष्याची एक प्रतिष्ठा आहे, त्यांची डिग्निटी आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विनाकारण हल्ला करता आणि तुम्ही त्यांच्या थोबड्यावर, त्यांच्या चेहऱ्यावर थप्पड मारता आणि मारहाण करता, तो त्यांची डिग्निटीच्या खिलाफ आहे. आणि त्यांची डिग्निटीची रक्षणा, यांची प्रतिष्ठाची रक्षा करणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि मी शासनाकडून अपेक्षा करतो की एक माणसाची डिग्निटीची रक्षा तुम्ही करा. खूप खूप धन्यवाद सर. संजय निरुपम ज्यांनी सांगितलं की मीरा रोडमध्ये जी घटना घडली त्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे आणि जे माणसाच्या डिग्निटीची रक्षण केलेच पाहिजे. कॅमेरामॅन आसिफ खानसह मृत्युंजय सिंग, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.